मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा मातोश्रीवर सहकुटुंब करणार स्नेहभोजन। दोन्ही बंधूंमध्ये राजकीय चर्चेची शक्यता। जैन समुदाय सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक। मुंबईत लावले कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाचे पोस्टर। कबूतर खाण्याचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला लावणार हजेरी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या नेतृत्वाखाली होणार ही बैठक। महायुती म्हणून नको तर भाजप म्हणूनच निवडणुकीच्या मैदानात उतरू द्या। भाजप कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तर अंतिम निर्णय जिल्हा पातळीवर घेणार मुख्यमंत्र्यांची माहिती। भाजपमध्ये येण्यास इच्छुक असलेल्यांना पक्षात घ्या। कोकण ठाणे विभागाच्या बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांचे आदेश। स्थानिक निवडणुकीसाठी भाजपची ठरली रणनीती। राजकारणात नेत्यांना सर्व लोक शिव्या देतात। शिव्या ऐकणं हा आमचा धंदाच झालाय। शिव्या ऐकायच्या त्यांनाच आमदार व्हावं, गुलाबराव पाटलांचं विधान। कंबरडा मोडलेल्यांनी हंबरडा मोर्चा काढला। पक्ष जिवंत ठेवण्यासाठी हंबरडा सुरूच। उद्धव ठाकरेंच्या मोर्चावर आमदार संजय केणेकरांचा निशाणा। मंडणगड दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते सोहळा संपन्न। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हजेरी। बीड जिल्हा कारागृहातील जेलरकडून कैद्यांवर धर्मांतरासाठी दबाव। जामिनावर सुटून आलेल्या आरोपीचा गंभीर आरोप। तर संपूर्ण रॅकेट जेलर चालवत असल्याचा दावा। कबूतरखान्याच्या वादात प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्ष भोगलेंची उडी। कबुतरांमुळे फुफ्फुसांच्या गंभीर आजाराचा धोका। डॉक्टरांचा इशारा गांभीर्याने घेण्याचा भोगलेंचा सल्ला। तर कबुतरांना खाऊ घालणं थांबवण्याचं आवाहन। दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तुळजाभवानी मंदिर 22 तास राहणार खुलं। 14 ऑक्टोबर पासून 31 जानेवारी पर्यंत दर्शन सुविधा मिळणार। भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर संस्थानाचा निर्णय। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सैनिकांमध्ये चकमक। तालिबानी सैनिकांच्या हल्ल्यात पकडले पाकचे 18 जवान ठार। पाकच्या अनेक चौक्यांवर अफगाणिस्तानचा कब्जा। गाझा शांती कराराच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान पाकमध्ये उफाळला हिंसाचार। पोलिसांच्या गोळीबारात 11 आंदोलकांचा मृत्यू। इस्लामाबाद रावळपिंडीमध्ये इंटरनेट सेवा बंद। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच दिवसभरातील सगळ्यात मोठी बातमी आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर काही वेळामध्ये दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे। ठाकरे कुटुंबियांचा मातोश्रीवर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे। तर संपूर्ण ठाकरे कुटुंब या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी मातोश्रीवर आलंय। या भेटी दरम्यान ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चेची देखील शक्यता आहे। तर मागील 3 महिन्यातील ही ठाकरे बंधूंची 5वी भेट असल्याचं कळतंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीसाठी रवाना झालेले आहेत आणि मातोश्रीवर ते दाखल झालेले आहेत अशी माहिती समोर येते। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आणि मातोश्रीवर स्नेहभोजनाचा कार्यक्रम असल्यामुळे तिथे सहकुटुंब राज ठाकरे हे हजेरी लावतात।
थेट जाऊयात आपला प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाल्याची माहिती मिळते। अगदी खरं खरं तर आठवड्याभराच्या आतच मनसेध्यक्ष पुन्हा एकदा मातोश्रीवर गेलेले आहेत आणि मागच्या वेळेला संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्यानंतर हे दोघे जण गेलेले होते। मनसेध्यक्ष राज ठाकरे आणि त्यानंतर शर्मिला ठाकरे असे दोघेही जण मातोश्रीवर गेलेले होते, परंतु त्यावेळेला अवघ्या अर्ध्या तासातच ती भेट पार पडली होती। त्यामुळे त्या दिवशी स्नेहभोजन हे काही होऊ शकलं नव्हतं मातोश्रीवर राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांचं। त्यामुळे आज राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत आणि आज ते तिथं स्नेहभोजन करतील। दोन्हीही ठाकरे जे आहेत ते हे मांसाहार विशेषतः पसंत करणारे असे आहेत, त्यामुळे आज रविवार असल्यानं नक्कीच आज पाहुणचार होणार आहे त्यांना मातोश्रीवर, हे जवळपास निश्चित दिसतंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षांचे प्रमुख आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा जवळ येत आहेत, त्यामुळे दोघांची जशी कौटुंबिक जवळीक वाढतीये तसेच राजकीय जवळीक सुद्धा दोघांची वाढताना आपल्याला बघायला मिळते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा हे दोन पक्ष एकत्रित लढतील अशी जवळपास तयारी किंवा चित्र आता हळूहळू दिसायला लागलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये हिंदीच्या मुद्द्यावरून जेव्हा दोन ठाकरे बंधू पहिल्यांदा एकत्रित आले त्यावेळेला जे काही चित्र एकूण राज्यामध्ये बघायला मिळालं किंवा विशेषतः मुंबई आणि MMR परिसरामध्ये बघायला मिळालं, ते नक्कीच येत्या काळातलं राजकीय चित्र सुद्धा बदलू शकतं हे सांगणारं होतं। आणि तिथूनच खरं तर या दोघांच्या एकत्रित येण्याच्या संदर्भातल्या चर्चांना सुरुवात झाली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंचा वाढदिवस असो किंवा मग उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मातोश्रीची त्यांच्या घरी जाऊन घेतलेली भेट असो, गणपतीच्या निमित्तानं घेतलेलं दर्शन असो किंवा आता सहज म्हणून चहाला जाणं असो किंवा आजच्या सारखं स्नेहभोजनाला जाणं असो, ह्या ज्या जवळीकता दोन ठाकरेंमध्ये वाढत आहेत या फक्त कौटुंबिक जवळीकता नाही तर येत्या काळात ही राजकीय जवळीकता सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे, हे जवळपास स्पष्ट आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मोठ्या प्रमाणावर दीपोत्सव साजरा करत असतात शिवाजी पार्क परिसरामध्ये, त्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर रोषणाई केली जात असते आणि त्याचं निमंत्रण सुद्धा आज मनसे अध्यक्ष हे उद्धव ठाकरेंना देतील असं दिसून येत आहे, कारण तो एक मोठा इव्हेंट मनसेच्या वतीनं केला जातो दिवाळीपूर्वी आणि त्यासाठी म्हणून आपल्याला माहिती आहे की दरवर्षी चित्रपटाच्या वेगवेगळ्या कास्ट तिथे येत असतात, वेगवेगळे मान्यवर तिथे उद्घाटनासाठी येत असतात। यावर्षीच्या दीपोत्सवाची सुरुवात कदाचित दोन ठाकरे बंधू एकत्रित येऊन करतील की काय असं जवळपास दिसून येत आहे आणि खास हे निमंत्रण देण्याच्या निमित्तानं असो किंवा चर्चा करण्याच्या निमित्तानं असो आजचं हे स्नेहभोजन घडून येते असं जवळपास दिसून येत आहे। निश्चितच प्रणाली, ही मोठी गोष्ट आहे, कारण की सगळ्या महाराष्ट्राला ज्या क्षणाची वाट होती की जेव्हा कधी हे दोघं एकत्र येतात, पण कौटुंबिक कार्यक्रमासाठी का होईना आता वारंवार दोघांची भेट होतीये, दोघांचे कुटुंब भेटतायत, त्यामुळे कौटुंबिक एकत्र ते सारखं येत आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये राजकीय चर्चा होण्याची देखील शक्यता आहेच। अर्थातच जर जेव्हा दोन्ही बंधू भेटतात तेव्हा राजकीय चर्चा नक्कीच त्यांच्यामध्ये होत असणार। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आल्या आहेत, काय प्रणाली वाटतंय दोघे भाऊ एकत्र आले तर किती असा मोठा परिणाम करू शकतात? विशेषतः MMR रिजनमध्ये आपल्याला माहिती आहे की या दोन भावांच्या एकत्रित येण्याचा नक्कीच परिणाम आपल्याला दिसू शकेल। मुंबई, पुणे, नाशिक ही जी मोठी शहरं आहेत, कल्याण, डोंबिवली या मोठ्या शहरांच्या महानगरपालिकांमध्ये जर हे दोन बंधू राजकीय दृष्ट्या एकत्रित आले तर एक मोठा परिणाम करू शकतील आणि त्याच दृष्टीनं आता त्यांची वाटचाल सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही।